श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 174. स्वामी महिपालाच्या मंदिराजवळ येताच त्यांना इतस्त विखुरलेले भले मोठे दगड दिसले. पाठोपाठ हत्तीचे संतप्त चित्कारणे त्यांना ऐकू येत होते. त्यांनी 2 पावले पुढे टाकताच 1-2 मोठे दगडी त्यांच्या आजूबाजूला येऊन पडले. त्यांच्या मागोमाग असणारी गर्दी चटकन मागे हटली होती. प्रत्येक जण आपापला प्राण वाचवण्यासाठी धडपडत होता. परंतु त्यांच्या लक्षात येत नव्हते की साक्षात परब्रह्माबरोबर असताना प्राणाची भीती कशासाठी बाळगायला हवी. काही जणांनी तर स्वामींना अडवण्याचा प्रयत्न केला होता. स्वामी, कृपया पुढे जाऊ नका. गवार हत्ती बितरला आहे. तो सोंडाने मोठमोठे दगड फेकतोय. बेभान झाला आहे तो. ज्यांच्या केवळ नाम जपाने लोकांच्या मनातील भय नाहीसे होते त्यांना अज्ञानी लोक भय दाखवित होते. काळ सुद्धा त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. त्यांना असंबंध अज्ञानी काळाची भय दाखवित होते. स्वामींनी कसली प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. ते पुढे चालतच राहिले होते. बाकी सगळे बेदरून मागेच राहिले होते. स्वामी बरोबर चालत राहिले होता तो फक्त चोळाप्पा. त्यावेळी चोळाप्पाला स्वामींच्या सेवेतून दूर करण्यात आले नव्हते. स्वामींनी आपल्याबरोबर कोण येते हे पाहण्याचेही कष्ट घेतले नव्हते. कारण स्वामींनी खात्री होती की चोळाप्पा त्यांच्याबरोबर सावलीसारखा उभा राहणार. चोळाप्पा स्वामींच्या 7 जन्माचा सोबती होता ना. स्वामी आणि चोळाप्पा पुढे जात असतानाच त्याच्या आजूबाजूला मोठमोठे दगड येऊन पडत होते. त्यांच्याबरोबर हत्तीचे चित्कारणे त्यांना ऐकू येत होते. दुरून लोक घाबरून पाहत असतानाच स्वामी आणि चोळाप्पा हत्तीसमोर येऊन काही अंतरावर उभे राहिले होते. हत्ती बेभान झाला होता. पायाला बांधलेला साखळदंड दंड तोडण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्या प्रयत्नात अपयशी होताच तो चिडून तेथील दगड सोंडीत उचलून भिरकावीत होता. आजूबाजूच्या पडणाऱ्या दगडामधूनच स्वामी आणि चोळाप्पा पुढे जात होते. हे पाहून दुरून भयाने उभे राहिलेले लोक सुद्धा आता दबकत स्वामींच्या मागे येऊ लागले होते. स्वामी आणि त्यांच्या पाठीमागे उभे असलेल्या चोळाप्पाकडे हत्तीचे लक्ष गेले नव्हते. चित्कारलेला पुन्हा एक दगड सोंडीने उचलीत असताना स्वामी कडाले, थांब मूर्खा. सोंडेत दगड उचलून भिरकावणाऱ्या पवित्र्यात असणारा हत्ती त्या आदेशाने थबकला होता. गाढवा, माजला आहेस? स्वामी पुन्हा रागाने म्हणाले आणि हत्तीने वळून स्वामीकडे पाहिले होते. स्वामींच्या मागे येणारे लोक भयाने कापत होते. कारण हत्तीचा उग्र डोळे पाहून त्याचे पाचावर धारण बसली होती. तो दगड खाली ठेव. स्वामींनी आदेश देताच हत्तीने सोंड उंचावली होती. लोकांना वाटलं की आता हत्ती स्वामींवर दगड फेकणार. सर्वजण भयभीत झाले होते. स्वतः चोळाप्पा स्वामींच्या रक्षणासाठी स्वामींच्या पुढे उभे राहण्याचे पाऊल टाकीत असताना स्वामींनी हाताने त्याला अडवून मागेच राहण्याचे सांगितले होते. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.